तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आपण डायरेक्ट चाललोय समृद्धी महामार्गापाशी त्या पेट्रोल पंपावर आपले टिफिन पार्सल करायला, ज्याला की आम्ही डबे म्हणत असतो। आणि आपल्या संग विजय भाऊ आहे आज। आणि चला तर आपल्याला लवकर जायचं आहे, आता वाजले 11, त्याच्यामुळं उशीर झालाय डबे पार्सल करायला। तर चला, तर आता आम्ही इथला डबा दिलाय आणि एक्सप्लोर करलो आपले इथले काय काय म्हणून बा पेट्रोल पंप येते मस्तपैकी डबा दिलाय ना। आता चला, ही हॉटेल आहे समृद्धी महामार्गाची। तर चला विजय भाऊ बसा। तर मित्रांनो, आम्ही आलो आता हायवेला। हायवे बघा कसा आहे, एकदम चिकना हायवे, चिकनाच राहतो ना त्याच्यामुळे बघ। पाण्याची ज्याला पाणी प्यायचं असलं ते पिऊ शकतं इथं डायरेक्ट असं, खायचं असलं का इथं चिखल खाऊ शकतं माणूस। हे गड्डे बाजून केवढाले, आणि आता याच्यात आपली गाडी गेली तर याच्यातच फसून राहू शकते, निघली आहे नाही तर राहिली। तर मित्रांनो, हा आहे समृद्धी महामार्ग आणि त्याच्या खालूनच आम्ही आलोय। आणि आता बघा परत एकदा चिखल गाडी उलची कानी व्हायचं काम आहे, आणि डायरेक्ट आपण नव्याची डायरेक्ट जुनी होऊन जाऊ इथं। हे बघा इथं तरी बरं आहे, पण माग असं होतं ना चिखल, हो काही कॅमेरा काढला नाही। तर याच्यातून बाहेर निघू आणि मग नंतर पाहू काय राहू नाही। हे इथं दाखवतो तेव्हा इथं जरा घसरली गाडी, डायरेक्ट घसरली। तर मित्रांनो, आम्ही आता डब्याच्या ठिकाणी पार्सल गेले आणि आता आपल्याला जाणं आहे थेट शेतामध्ये। विजय भाऊला बी जाणं आहे शेतात आणि आपल्याला बी जाणं आहे, तर डायरेक्ट जाऊ आपण आता शेतामध्ये। तर मित्रांनो, आता आपण आहे गावामध्ये। गावामध्ये बघा कसा पाऊस चालू झालाय, जोरदार हजेरी लावली आहे पावसाने, मस्तपैकी पाणीच पाणी करून चाललाय धोत। पाणी वाहायला लागले थोडं थोडं, बघा एकदम जोरात चालू झालाय पाऊस। आणि आपल्याला शेतात जायचं म्हणून पाऊस चालू झालाय आता, तर थोडं थांबून जाऊ आपण, पाऊस पण झाल्यावर। पाऊस मात्र खूप जोरात आलाय। तर मित्रांनो, आता आपण पाऊस थांबलाय आणि आता आपण चाललोय शेतामध्ये। तुम्ही बघू शकताय तर चिखल होतो इथे, आणि पूर्ण वाट्यावरती चिखलच चिखल आहे। मग आता अशा बाया पाहतात माझ्याकडे काय विकास का बोर्डरला असं काही। तर चला चिखल पाहा तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण शेतात आलोय आणि तुम्ही बघू शकता आपली कोथमीर मारणाची वाढली ना, तर तिथे तेव्हा बी येण्यास सुरुवात झाली आणि तिला तर काही भाव नाही। पण आपलं हे जे रोप आहे हे बऱ्यापैकी उगलंय, पण आपली जी आवळीचं झाड आहे ते बघा, त्यातले पुरे आवळे खाली पडत आहे। ते मोठे इकडे पडलेले हातून बाहेर। ते आवळ्याची जी काय म्हणते त्याला, पानगळ सारखं आहे, आवळे बी गळत आहे पावसामुळे, आणि जास्त काही लागलेले बी नाही, झाडाला कमीच लागते। आवळे पाहू शकता तुम्ही, आवळे बरेच मोठाले झालते, आणि ती अशी डाग आहे आपल्या आवळ्याला, त्याच्यामुळे कोणी खात बी नाही जास्त करून। तर आपल्या जी ती जागा आहे ती आपण थोडी वर साफ करू आता, कारण की तिथं बसा उठायला जागा लागते, थोडी वर सावली बी तिथं। तर चला, आपल्याकडे टोटल दाताळे आणि आपण साफ करून घेऊ। आपण आता त्या ठिकाणी जी घाण होती ती पूर्ण साफ केली, आणि आता जायचं आहे आपल्याला घरी, कारण येईल काही काम नाही, बकऱ्या बांधलेली। तर आपण आता एवढं पावडं घेऊ, पहिले ते हे लावून घेऊ, मग जाऊ घरी।
तर आता आपण आलोय आपल्या घरावरती, शेतातून डायरेक्ट नाही आलो, म्हणजे शेतातून पहिले घरी आलो ना. आता किती वाजले? 7 वाजले. आता 7 वाजू राहिले, 7 नाही वाजले. आणि आपले तुळशीराम भाऊ स्वतः घरी येले आणि ते पण फोटो गिटो काढ. अरे म्हणलं अरे आपल्याला बी कंटेंट नाही आहे, चला वर तर द्यायचे फोटो काढले. आता फोटो कसे निघले? व्हिडिओ आवडते का तुम्हाला आपले? नाही भारी आवडते, मस्त व्हिडिओ काढतो. मस्त काढतो. यान पाहिलेच नाही आपले व्हिडिओ. तर पहा आपलं गाव मस्तपैकी. हे आपले हेल्मेट आपण कंपनीत जात होतो तवाचे चोरून आणले आम्ही, ते इथंच पडेल, ते काही कामं नाही आले आपल्या. आणि आपल्या गावात करडा नजारा. हे वनगड आहे, तिथं आपल्या पाण्याची टाकी आहे गावाची. आणि तुम्हाला कालचा ब्लॉग जर पाहिला असेल तर सरकारी विहीर बी दाखवली. आणि हे आपलं हनुमान मंदिर, जे की आपण हनुमान मंदिराच्या दारासमोर जे आपल्या. आणि तुम्ही कुठं राहता भाऊ? शेतामध्ये. स्वतः घर घेतलं म्हणजे तुम्ही? यांचं बी घर इथं स्वतः. इथून दिसतं का? इथून दिसू राहिलं पहा. थोडं तुम्हाला दाखव तुम्ही. हे पहा, ते जे दरवाजा दिसतोय थोडस वडापाशी, ते स्वतः या भाऊचं घर आहे. देईन भाड्याने देईल आहे की नाही. तर इथून समृद्धी महामार्ग बी दिसतोय ते बघा समोर. आपलं झूम भारी आहे म्हणून तुम्हाला दाखवतो मी. बघा समृद्धी महामार्ग ज्या इतकंच झूम होतं. थोडं थांबा. इथंच पहा बोट काढल्यावर इथंच आहे समृद्धी महामार्ग. ते कोणतं गाव तिथं आपलं? बांबाड्यात लोक आपला फोन झूम करतोय. आणि असंच काय आहे. पण वातावरण पहा तुम्ही आता आपल्या गावात. दरवेळेस गाणं लिहितो बरं का मी तुळशीराम दादा. दररोज हे होऊन जाऊ राहिलं, कॉपी राईट येऊ राहिलं, पुरी क्वालिटी खराब होऊन चालली. तर मित्रांनो आता गावात आली लाईट. केव्हापासून लाईट नव्हती. हे बघा इथं लाईट लागेली. तर मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे तर चला लवकर खाली. तर मित्रांनो आपलं चालू आहे आता जेवण. आणि हे बघा तुम्ही, वांग्याची भाजी आपल्याला आज खायला. आणि आपला दादा येईल आज घरी जेवायला. आणि आपला ब्लॉग पाहणं चालू आहे. रिॲक्शन घेऊ राहिलो आपण ब्लॉग वरती. सगळे असे खळखळून हसू राहिले. आमची म्हातारी बी हसू राहिली खळखळून. कसा आहे ब्लॉग? भारी आहे. तर चला आपण पाहू, कंटिन्यू करू ब्लॉग. तर मित्रांनो आपण दिवसभर आता जे काही काम केलंय ते केलं. आणि आता समाप्त करायची वेळ आली, कारण आपल्याला एडिटिंग करायची. आणि आता 9:30 वाजता आहे ना, आता झोपायचं आहे आपल्याला लवकरच. त्याच्यामुळं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.